शॉर्टकट मारून चालत नाही. शॉर्टकट प्रत्येक ठिकाणी कामातही पडत नाही. शॉर्टकटच्या चक्कर मध्ये हातात आलेलं यश निसटून जात. शॉर्टकट मारायचा पण नेहमी नेहमी योग्य नाही. आपण सिंपल टेन्स मध्ये सिंपल प्रेझेंट बघितला, सिंपल पास्ट बघितला, आता आपण सिंपल फ्युचर बघणार आहोत. थोडे कॉम्प्लिकेटेड सेंटेन्स हँडल करणार आहोत. चला बघूया. सिंपल फ्युचर टेन्स. सेंटेन्सचं जे स्ट्रक्चर असतं है ना, वाक्याचं जे स्ट्रक्चर असतं ते ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट असं असतं. आणि उर्वरित भाग कधी सुरुवातीला असतो कधी शेवटी असतो. सब्जेक्ट, वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपण सपोर्टिंग वर्ब घेतो शाल आणि विल. फक्त सर्टेनिटी असेल तर ते रिप्लेस करतो. शालच्या ऐवजी विल आणि विलच्या ऐवजी शाल. सेंटेन्स बघूया. इन 2030 मध्ये हे शेवटी घेता येतं किंवा सुरुवातीला घेता येतं. मी शेवटी सुरुवातीला घेतलं, शेवटी नाही घेतलं. इन 2030 कॉमा थांबून दिलं. इन 2030 2030 मध्ये फिफा विल सेलिब्रेट. फिफा सेलिब्रेट करणार आहे काय? इट्स 100th एनिव्हर्सरी ऑफ टुर्नामेंट. टुर्नामेंटची 100वी एनिव्हर्सरी. म्हणजे फिफाला 2030 मध्ये 100 वर्ष होत आहे हे याच्यातून लक्षात येतं. फिफा विल सेलिब्रेट. फिफा कोण आहे? सब्जेक्ट, विल सपोर्टिंग वर्ब आणि सेलिब्रेट फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. आणि हा इट्स 100th एनिव्हर्सरी ऑफ टुर्नामेंट ऑब्जेक्ट. हा, फिफा विल सेलिब्रेट. फिफा काय आहे? फिफा सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. ओके. फिफा टुर्नामेंटची 100वी एनिव्हर्सरी साजरी करणार. मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्पेन विल होस्ट. मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्पेन काय करणार आहे? जॉईंटली होस्टिंग करणार आहे. विल होस्ट 100th एनिव्हर्सरी ऑफ टुर्नामेंट. टुर्नामेंटची 100वी एनिव्हर्सरी मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्पेन जॉईंटली होस्ट करणार आहे. आता विल कोण आहे? ते सपोर्टिंग वर्ब आणि होस्ट कोण आहे? मेन वर्ब. आणि 100th एनिव्हर्सरी ऑफ टुर्नामेंट काय आहे? will arrange final match of the tournament at MetLife Stadium, New York, New Jersey. FIFA फायनल मॅच टुर्नामेंटचा मेटलाइफ स्टेडियम न्यूयॉर्क, न्यू जर्सी येथे साजरा करणार. आता फिफा सब्जेक्ट, सपोर्टिंग वर्ब, वर्ब आणि फायनल मॅच ऑफ द टुर्नामेंट हा काय झाला? ऑब्जेक्ट आणि हा उर्वरित भाग. पुढे गव्हर्नमेंट विल सॉल्व्ह द प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट सून. गव्हर्नमेंट अनएम्प्लॉयमेंटचा, बेरोजगारीचा प्रॉब्लेम लवकरच हाताळणार, सॉल्व्ह करणार. विल सपोर्टिंग वर्ब, सॉल्व्ह मेन वर्ब आणि गव्हर्नमेंट सब्जेक्ट अँड द प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट ऑब्जेक्ट. आय शॅल सबस्क्राईब द चॅनल. मी चॅनलला सबस्क्राईब करणार. आय विल सबस्क्राईब द चॅनल. मी चॅनलला सबस्क्राईब करणार. आता याच्यात तुम्ही आणखी एक गोष्ट लक्षात शकता. आय विल सबस्क्राईब द चॅनल टुडे. मी आज चॅनलला सबस्क्राईब करणार आहे. विल, आय विल, मी करणारच आहे. आय विल लाईक द व्हिडिओ सून. मी लवकरच व्हिडिओ सुद्धा लाईक करणार आहे. लाईक करा. वी शॅल प्रोव्हाइड फूड द नीडी पीपल. आम्ही गरजू लोकांना अन्न प्रोव्हाइड करणार आहोत, अन्न पुरवणार आहोत, अन्न देणार आहोत याचा अर्थ. वी शॅल प्रोव्हाइड फूड द नीडी पीपल. आता शाल हा काय झाला? सपोर्टिंग वर्ब झाला. प्रोव्हाइड मेन वर्ब झालं. वी सब्जेक्ट करता आणि फूड म्हणजे काय झालं? ऑब्जेक्ट. आणि हे झालं आपलं उर्वरित भाग, द नीडी पीपल. वी शॅल प्रोव्हाइड द फूड, वी शॅल प्रोव्हाइड फूड द नीडी पीपल. गरजू लोकांना आम्ही अन्न पुरवणार आहोत. बघा, मी इंग्रजी सांगत आहे आणि त्याचं ट्रान्सलेट करून देत आहे. इन 2030 2030 मध्ये किंवा हे आपण याच्या वाक्यामध्ये सुरुवातीला जरी असलं तरी बोलताना शेवटी येऊ शकतो. फिफा विल सेलिब्रेट. फिफा साजरी करणार आहे 100वी एनिव्हर्सरी 2030 मध्ये साजरी करणार. ओके. मोरोक्को, पोर्तुगाल, स्पेन. मोरोक्को, पोर्तुगाल, स्पेन जॉईंटली होस्ट करणार आहे 100वी एनिव्हर्सरी करणार. फिफा विल अरेंज. फिफा अरेंज करणार आहे फायनल मॅच ऑफ द टुर्नामेंट. कुठे? मेटलाइफ स्टेडियम, न्यूयॉर्क, न्यू जर्सी. तुमचं जीके वाढत आहे. गव्हर्नमेंट विल सॉल्व्ह द प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट सून. गव्हर्नमेंट बेरोजगारीचा प्रॉब्लेम लवकरच सोडवणार. सॉल्व्ह, सॉल्व्ह क्रियापदाचं पहिलं रूप आहे.
गव्हर्नमेंट इथे सब्जेक्ट आहे, विल सपोर्टिंग वर्ब आहे, द प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे, आणि सून हा उर्वरित भाग आहे. सून लवकरच एक ऍडिशनल आहे. आय विल सबस्क्राईब द चॅनल टुडे, मी आज चॅनलला सबस्क्राईब करणार आहे. वी शाल प्रोव्हाइड फूड द नीडी पीपल, आम्ही गरजू लोकांना अन्न प्रोव्हाइड करणार. आलं लक्षात? आता याच्यात निगेटिव्ह करायचं असलं तर कसं करायचं? निगेटिव्ह करायचं तर कसं करायचं? ह्या सपोर्टिंग वर्बला काय करायचं? नॉट लावायचं, आहे का नाही? अगदी सोप्या वाक्यामध्ये बघू. मी आज मीटिंग अटेंड नाही करणार. आय विल नॉट अटेंड द मीटिंग. प्रश्न बनवायचा आहे तर काय मी मीटिंग अटेंड करणार आहे? काय मी मीटिंगला उपस्थित राहणार? विल आय अटेंड द मीटिंग? विल आय अटेंड द मीटिंग? विल आय अटेंड द मीटिंग? मी मीटिंगला उपस्थित राहणार? क्वेश्चन मार्क. मी मीटिंगला उपस्थित नाही राहणार? विल आय नॉट अटेंड द मीटिंग? अगेन क्वेश्चन मार्क. असं आहे. आय शाल प्ले क्रिकेट, मी आज क्रिकेट खेळणार. सर्टेनिटी नाही आहे मात्र. आय शाल प्ले क्रिकेट, सर्टेनिटी नाही आहे. जोराने बोललं तरी काही फरक पडत नाही, शाल आलेला आहे. आय विल प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळणार. रमेश अँड आय विल प्ले क्रिकेट, रमेश आणि मी दोघे मिळून क्रिकेट खेळणार. रमेश आलाय आणि आय दोघं आलाय, विल येईल. इथे गोव्याला जाणार. आय विल गो टू गोवा. आय विल गो, इथे टू आला आणखी. आय विल गो टू गोवा, त्या शहराच्या नावाच्या आधी ला. आय विल गो टू गोवा. तुम्हाला शिकवेल मी सगळं, कंजंक्शन, प्रिपोजिशन, इंटरजेक्शन कसे कुठे केव्हा वापरायचे. आय विल गो टू गोवा. ओके. आता नाउन शिकवता शिकवता तुम्हाला बाकीचे बी पार्ट्स ऑफ स्पीच हे सांगतो, टाइप्स ऑफ वर्ड्स जे आहे ते सांगतो. आता फी पहा, काय नाउन आहे, प्रॉपर वर्ड आहे. आलं का लक्षामध्ये? एका फुल फॉर्मचं ते शॉर्ट फॉर्म आहे, पण त्याला सध्या आपल्याला काय म्हणता येईल, प्रॉपरच म्हणता येईल. फिफा. फिफा म्हटलं म्हणजे आपल्या लक्षात येऊन जातं, एक गव्हर्निंग बॉडी जी फुटबॉलचे मॅचेस ऑर्गनाईज करते, गव्हर्न करते. आलं लक्षात? प्रॉपर नाउन आहे. तुमचं जे स्वतःचं नाव आहे ना, ते प्रॉपर नाउन आहे. आणि तुम्हाला कॉमनली जे म्हटलं जाते, जर बॉय असेल तर, किंवा गर्ल असेल तर त्याला काय म्हणतात? विचार करा, पुस्तकात बघा आणि सांगा, मी पुढे शिकवणारच आहे. आणि आय, वी, ही, शी, इट, यू, दे हे प्रोनाउन आहे, नामाऐवजी वापरलेले शब्द आहे प्रोनाउन. आपण वामन, श्याम, मनोहर, प्रभाकर न म्हणता त्याच्या ठिकाणी ही वापरतो. ते ही काय आहे? नामाऐवजी वापरलेला एक प्रोनाउन आहे. आपण सिंपल फ्युचर टेन्स शिकवतो, त्याच्यावर पुढे येणारच आहोत. तर वी शॅल प्रोव्हाइड फूड द नीडी पीपल, आम्ही गरजू लोकांना अन्न प्रोव्हाइड करणार. नाही म्हटलं तर म्हणायचं असेल तर वी शॅल नॉट प्रोव्हाइड असं होईल ते. वी शॅल नॉट प्रोव्हाइड फूड द नीडी पीपल, आम्ही गरजू लोकांना अन्न नाही पुरवणार. आहेच नाही पुरवणार. काय पुरवणार? शाल वी प्रोव्हाइड द फूड टू नीडी पीपल. अशा प्रकारे लक्ष द्या. लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ येत राहील आणि तुमचं इंग्रजी पक्क होत राहील. या वर्षी तुम्ही इंग्रजी बोलणार म्हणजे बोलणार. वेट फॉर नेक्स्ट व्हिडिओ. I will bring something new and very useful to you. Till then, bye. Like, subscribe.